बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ती वादात सापडलेल्या नेत्यांची। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली आणि यानंतर हसन मुश्रीफांचं नाव चर्चेत आलंय। त्यामुळे किरीट सोमय्यांनी सत्ता बदलाआधी केलेल्या विधानाची आठवण आता महाविकास आघाडीचे नेते करून देत आहेत। बघूयात। मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल हे असं कसं? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली आहे। पण यात आता चर्चेला आलेत अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ। त्याचं कारण सुषमा अंधारेंनी केलेली आरोपांची आतषबाजी। ज्या ब्रिस्क कंपनीच्या संदर्भानेच माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफजी यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं आणि ईडीचा धाक दाखवत व्हिडिओ स्पेशालिस्ट असणाऱ्या किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचे अनेक दौरे सुद्धा केले होते। अगदी हातात हातोडा घेऊन त्यांनी कोल्हापूरचे दौरे केले होते। ते व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याजी आता ब्रिस्क कंपनीला जे काही नव्याने ठेके देऊ करण्याची निविदा सरकारने मंजूर केलेली आहे यावर ते काही बोलणार आहेत का? आता हे सगळं कुठून सुरू झालंय तर याचं उत्तर आहे रोहित पवारांच्या एक्स पोस्टमध्ये। ब्रिक्स इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ साहेब यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून या कंपनीला कोणताही अनुभव नसताना बेकायदा पद्धतीनं अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालवायला दिल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप मविया सरकारच्या काळात भाजपकडून करण्यात आला होता। त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा आणि कोल्हापूर दौरा या माध्यमातून रान उठवलं आणि आज याच कंपनीला समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं। त्यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। 2 वर्षांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर आरोप केले होते। अगदी त्यांनी कोल्हापूर गाठलं होतं, बराच राडा सुद्धा झाला होता। यानंतर मग महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी ग्रामविकास खात्याने दिलेलं कंत्राट हे रद्द केलं होतं। मात्र त्यानंतर आता सत्तेत बदल झाला, बऱ्याच जणांच्या भूमिका बदलल्या आणि विरोधात असलेल्या भूमिका या मावळत गेल्या आणि आता त्यावेळी कथित घोटाळ्यात ज्या कंपन्यांना कंत्राट मिळालं होतं त्याच कंपन्यांना पुन्हा कंत्राट देण्यात आलं। मवियाच्या काळात सोमय्यांनी मुश्रीफांवर घोटाळ्याचे आरोप केले होते। मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बनावट कंपन्या तयार करून 158 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते। विविध कंपन्यांच्या माध्यमातून मुश्रीफ कुटुंबियांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप करण्यात आला। मुश्रीफांचा मुलगा आणि जावई हे सोमय्यांचं टार्गेट होतं। इकडे या आरोपांची धूळ खाली बसतीये ना बसतीये तोवर संजय राऊतांनी एक नवा आरोप हसन मुश्रीफांवर केलाय। ये तो सच है। महाराष्ट्र में देखो ना, अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबल, ये भी महादेव ऐप के ही मेंबर है ना। अब उनकी पूजा की जाती है। इनको जेल में भेजना था, अब उनकी पूजा की जाती है और देवेंद्र फडणवीस, मोदी जी, अमित शाह उनके ऊपर फूल डालते हैं। राजकीय घडामोडींमुळे आणि समीकरणांमुळे आता नेमकं कुणी कुणाबद्दल कशी भूमिका घ्यावी या बुचकळ्यात कधी काळी रान उठवणारे नेते पडलेत। म्हणजे सत्ता आली की आळीमिळी गुपचिळी आणि सत्ता गेली की जोर लगा के हाईशा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।